पान नंबर 321, पॉइंट नंबर 596। चैतन्य तत्व ही समस्त अभिलाषा, भय, भ्रम, दुख आदि का नाशक है। त्रैलोक्ये किमिहास्ति कोऽपि ससुर, किं वा नर किं फणी, यस्माद्भिर्मम यामि कातरतया, यस्याश्रयं चापरि। उक्तं यत् परमेश्वरेण गुरुणा निःशेषवाञ्छाभयं, भ्रान्तिक्लेशहरं हृदि स्फुरति चेत् चित्तत्वमत्यद्भुतम्। जब तक अति अद्भुत निर्वांचक भय भ्रम एवं दुख विहीन, तब तक त्रिभुवन में सुर नर या सर्प कौन है हो सकता। जिससे डर कर या संकट में मैं उसका आश्रय लेता। जो चैतन्य तत्व समस्त प्रकार की अभिलाषा, भय, भ्रम तथा दुखों को दूर करने वाला है और अत्यंत आश्चर्य का करने वाला है, ऐसा परमेश्वर श्री गुरु द्वारा कहा गया चैतन्य रूपी तत्व यदि मेरे हृदय में स्फुरायमान है, मौजूद है, तो तीन लोक में न कोई ऐसा देव है जिससे मुझे भय होवे, और न कोई ऐसा पुरुष या सर्प ही है जिससे मैं डरूं और कातर होकर आपत्ति में किसी का सहारा ग्रहण करूं। भावार्थ: जब तक मनुष्य को चैतन्य स्वरूप का भली भांति ज्ञान नहीं होता, तब तक ही किसी पदार्थ की अभिलाषा रहती है तथा भय, भ्रम और दुख होते हैं। तब तक ही मनुष्य एकदम कातर होकर उस इच्छा की पूर्ति के लिए तथा भय, भ्रम, दुखों को दूर करने के लिए जहाँ तहाँ देवी देव आदि की सेवा के लिए भटकता फिरता है, लेकिन उससे कुछ भी फल नहीं मिलता। यहाँ आचार्य कहते हैं कि मेरे हृदय में तो श्री गुरु महाराज के उपदेश से वह चैतन्य तत्व स्फुरायमान है, जो चैतन्य स्वरूप तत्व समस्त प्रकार की इच्छाओं को पूर्ण करने वाला है और जिसकी कृपा से भय, भ्रम, दुख मेरे पास तक भी नहीं फटकने पाते। फिर मुझे क्या आवश्यकता है जो मैं जहाँ तहाँ भटकूँ और इच्छा की पूर्ति के लिए तथा भय, भ्रम, दुख आदि को दूर करने के लिए किसी देवी देवता की सेवा करूं। इस प्रकार जिस मनुष्य को चैतन्य स्वरूप का ज्ञान हो गया है, वह ऐसा विचार सदा करता रहता है। कळलं काय सांगितलं? हां, नाही, बरोबर. हां, म्हणजे इतकं अशा स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे ना, आलं लक्षात, की ज्याला चैतन्य तत्व मिळालेलं आहे नाही ना, तो तीन लोकाच्या पाठीवर, जगाच्या नाही, कारण तुम्ही जग म्हणलं की परत तुम्हाला पृथ्वी दिसते फक्त, कळते का?
तर तो 3 लोकाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, ज्याला चैतन्य तत्व मिळालेलं आहे ना, असा तो जीव सांगितलं काय आहे, सांगितलं घाबरत नाही. आणि त्याला घाबरवण्यासाठी कोणते पण पुरुष येवो, कोणते पण साप येवो, है ना, भीतीच उत्पन्न होत नाही. मग ते म्हणाले चैतन्य तत्व मिळालं कसं काय, मिळालं कसं काय, तर श्री गुरूंच्या परम कृपेने काय मिळालेलं आहे, चैतन्य तत्व. हे कसं काय, गुरुनी दिलं काय, हे घ्या गुपचूप. हा आहे ना, त्यांच्या सानिध्यात तरी तोंडाने जरी नाही सांगितलं तरी सुद्धा अवाक विसर्गम वपुषा निरूपयंत. आलं का नाही लक्षण, कुठं आलं लक्षण, हे जे मी आत्ता शब्द वापरला ना संस्कृतमधला, हे कुठं आलेलं आहे असं विचारतं तुम्हाला. आम्हा सांगत होते तुम्हाला, आता तुम्हाला फक्त विचारतो हे कुठं आलेलं आहे, ऐकलंय का नाही, हे काय ऐकलं नाही. हां नशीब तेवढं. तर आता कुठं आलाय, नीट ऐकत नाही, 1000 वेळा सांगितलंय, आहे का नाही. म्हणून तर मग काय होतं, म्हणून म्हणलं की इथं जे वाचलं ते लक्षात ठेवत नाही. हे प्रयत्न करा, ॲटलिस्ट प्रयत्न करा. आणि हे कधी पॉसिबल आहे माहिती का, कधी पॉसिबल आहे, जेव्हा आपण वाचलेलं आहे ते घरी जाऊन डोळे बंद करून चिंतन करून, तेव्हा पॉसिबल आहे. किंवा नाही आठवलं तर मग जे वहीत लिहिलेलं आहे किंवा पुस्तकात आहे ते परत वाचून परत डोक्यामध्ये फिट करायला पाहिजे का नको, काय पाहिजे का नको. बाकीच्या गोष्टी कशा फिट होऊन जातात डोक्यामध्ये, कारण त्याचं आपण वारंवार चिंतन केलेलं असतं की नसतंय. हां कोण तर आपल्याला काहीतरी समजा काय बोललं असेल, आहे ना, कुठं बोललं, किती तारखेला बोललं, किती वाजता बोललं, कसं बोललं, सगळं माहिती आहे का नाही. कसं काय विचारतोय, कसं काय, कारण त्याचं आपण वारंवार अनुप्रेक्षा केलेली आहे. हां आलं का नाही लक्षात. आणि त्यामुळं ते काय होत नाही, सांगितलं आपण विसरत नाही. का विसरून जातो, नाही हो आम्ही विसरून गेलो, असं होतच नाही ना. आता ते ह्या जीवाचं कशा विसरायला लागले तर मग झालं की मोक्ष मार्ग सुलभच झाला. जात नाहीत ना. मग त्यासाठी सांगतोय, मग ह्यासाठी हा उपाय, आणि हे गरजेचं आहे. पण हे कोणी करत नाही. सामायिक करताय का, ध्यान करता का, मग ध्यानामध्ये काय चिंतन करता रोज, मग मी आत्मा हे ते एवढंच करता. पण जे वाचलेलं आहे त्याला पचवायचंच नाही. खाल्लंय त्याला काय पाहिजे, रवंथ करायला पाहिजे का नाही, पाहिजे का नाही. असंच व्हायला लागलं आहे आपल्याकडनं. अनेक गोष्टी आहेत. अहो कितीतरी आपण दर्शन करून आलेलो असतो तीर्थक्षेत्रांची, हो परत डोळे बंद करून त्यांना आठवतोय का, स्मरण करतो का त्याचं, आणि नंतर मग विसरून जातो. हां किती वर्षापूर्वी गेलतो, काय आठवत नाही, काय नाही, असं होतं ना. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या ज्ञानामध्ये आपल्याला फिट करायच्या आहेत त्या करत नाही आपण, ते करा. आणि ह्याच्यासाठी तर सामायिक सांगितलं आहे. तर मग सांगा मूळ मुद्दा परत, अवाक विसर्गम वपुषा निरूपयंत असा शब्द कुठं आलेला आहे. बरोबर आहे, काय घाबरता, कुठं आलाय, सर्वार्थ सिद्धी. सर्वार्थ सिद्धी विमान नाही, सर्वार्थ सिद्धी ग्रंथ आहे ना. कुठं आलाय सर्वार्थ सिद्धीमध्ये. हां हां नाही माहीत. सर्वार्थ सिद्धीमध्ये पहिलं सूत्र सुरू व्हायच्या अगोदर आलेलं आहे. पहिलं सूत्र पहिल्या अध्यायातलं, कळलं का.
जे मोक्षमार्गी गुरु आहेत ते न बोलताच काय करत आहेत, उपदेश देत आहेत. तरीसुद्धा मग त्याने प्रश्न विचारला, शिष्याने काय प्रश्न विचारला, चुकला. हां आत्म्याचं सुख कशामध्ये आहे. मग उत्तर काय दिलं, मोक्षामध्ये आहे. तर मग मोक्षाबद्दल सांगायला पाहिजे होतं, मोक्षाबद्दल नाही. आत्म्याचं हित कशात आहे हा प्रश्न विचारल्यावर उत्तर दिलं, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग. कारण म्हणले असते मोक्षात आहे तर मग त्यांनी विचारलं असतं मग मोक्षाचा मार्ग काय. म्हणून ते डायरेक्ट काय केलं, पुढचा प्रश्न विचारायच्या अगोदरच म्हणजे तिथे प्रश्न उठवला ना, की तुम्ही तिथं सांगायला काय पाहिजे होतं, मोक्षाबद्दल सांगायला पाहिजे होतं, मोक्ष मार्गाबद्दल काय सांगितलं. तिथं उठवला का नाही ते प्रश्न आचार्यांनी, विद्यानंद स्वामींनी. कशामध्ये, श्लोक वार्तिकमध्ये वाचलंय का, घेतलंय की असं काय करतात कोणास ठाऊक. जितूबाईंनी घेतलेलं आहे, अवघड आहे बाबा. तर सांगायचा अभिप्राय की तिथं ते घटवलं आहे की काय घेतलं, विद्यानंद स्वामींनी लिहिलं आहे की मोक्ष मार्ग का सांगितला. जर विचारलेला आहे आत्म्याचं सुख मोक्षामध्ये आहे तर मोक्षाबद्दल सूत्र सांगायला पाहिजे होतं, मोक्ष मार्गाबद्दल का सांगितलं. तर तिथं आचार्यांनी सांगितलं, उत्तर दिलं की मोक्ष तर सगळ्यांना परिचित आहे, प्रॉब्लेम कुठं आहे, मार्गामध्ये. कळलं का नाही. मग तिथं ते खूप घटवलं आहे. मी आता माझं सांगत बसलो तर ते वेळ जाईल, पण असं वाचन करा आहे ना, आवश्यक आहे ना. तर काय सांगत होतो की सगळ्याला मोक्ष तर माहिती आहे का, माहीत नाही. सगळ्या दार्शनिकांनी मोक्ष मानलेला आहे, भले वेगवेगळा मानला असेल. मोक्ष आहे का नाही, मुक्ती आहे का नाही, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. एखाद दुसरा नाही आहे दार्शनिक, बाकी ऑलमोस्ट सगळे आहेत. तरी मोक्ष परिचित आहे, परंतु काय परिचित नाही, मोक्ष मार्ग परिचित नाही. कारण तिथं गडबड तिथं आहे. म्हणून सुरुवात केली सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी. अच्छा, मग प्रश्न परत पडला, काय प्रश्न पडला, सम्यक दर्शन म्हणजे काय. मग दुसरं सूत्र आलं, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. परत प्रश्न पडला, तत्वार्थ श्रद्धानम म्हणल्यावर तत्व म्हणजे काय. मग सूत्र आलं काय, जीवा. हे चौथं आहे नाही ना, असू दे आता, मला ते बाकीमधलं नाही घटवायचं, मला मेन घटवायचं आहे. मग जीवा सर्व बंध संवर निर्जरा मोक्षास तत्वम. मग हे सूत्र आलं. मग हे सूत्र आल्यानंतर ह्या सूत्राचा आधार घेऊन मग पुढचे अध्याय रचले गेले. कुठून कशी चर्चा सुरू झाली कळलं का. 7 तत्व सांगितले का नाही 10 अध्यायांमध्ये. जीवतत्व कुठल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, 1 ते 4. बरोबर, तेवढं तर आहे लक्षात आहे ना. अजीवतत्व 5वा, आश्रवतत्व आहे ना 6वा 7वा. बरं ठीक आहे. आश्रव बंद आहे ना, संवर संवर निर्जरा दोन्ही 9व्यात आहे, आणि मोक्ष 10व्यात. हे लक्षात पाहिजे हो. तत्वार सूत्र माहीत नाही ह्याच्यासारखं डेंजर काय नसेल, कळतंय का. सगळ्या ह्यांनी सह सांगितलेलं आहे. जसं अन्य ग्रंथांमध्ये काय, अन्य धर्मामध्ये जे ख्रिश्चन आहे त्यांच्यासाठी कुठला धर्म आहे, ग्रंथ आहे, बायबल. समजतंय का. जे हिंदू आहे त्यांच्यासाठी कुठला आहे, गीता, भगवद्गीता. म्हणजे तो प्रामुख्याने, बाकीचे पण आहेत की. तसं काय जैनांमध्ये पहिला कुठला ग्रंथ, सगळ्यात जास्त त्याच्यावर काय लिहिलेले आहेत, टीका लिहिलेत आचार्यांनी. शेकडोनी टीका लिहिली. किती ना तुम्हाला माहिती आहे का.
गंमत आहे का नाही? असं तर तो तत्वार सूत्र, म्हणून मी म्हणालो होतो की ते पक्का पाहिजे समज. आणि तुम्हाला तसा टास्क दिला पण होता 2 वर्षापूर्वी, दिला होता ना चातुर्मासामध्ये. रोज काय करायचंय? झालं का पाठ? परत गेलं विसरून. आहे ना, असं करू नका. बारकी बारकी पोरं आहेत हो, लहान लहान पोरं पाठशाळेतली. याच जावा पाठशाळेत, बसा मग, कळेल कसं चांगलं म्हणते ती. मी बाकीचं पण करतात, छडाला करतायत त्यांच्या परीनं जे चाललंय ते पण चांगलं आहे. आणि असं व्हायला पाहिजे. म्हणजे पाठशाळेमध्ये तत्वसूत्र हा 10 अध्याय झालेच पाहिजे. 10 वर्षात 10 अध्याय होत नसेल तर मग काय उपयोग नाही. तर ठीक आहे, तर तत्वार सूत्र झालं म्हणजे झालं. तुमची सगळी प्रवेशिका झाली, तुमचं झालं आहे सगळं, ऑलमोस्ट झालं आहे. बाकीचं काय किरकोळ होऊन जाईल मग त्या गोष्टी, आहे ना. चल ठीक आहे, सांगायचा अभिप्राय. कुठवर आला होता आपला विषय? इथं काय चालला होता की चैतन्य तत्व काय आहे? ज्याला जीवाला चैतन्य तत्व मिळालेलं आहे त्याला सांगितलं काय आहे? कोणतीही भीती राहिलेली नाही. सगळ्या संकटांपासून काय काय लोक म्हणतात ना, अहो आम्हाला हे काय आमचं काय दोष आहे बघा हो, आमच्या घरातला फॅमिलीतला. हा कसला दोष? कसला दोष? कालसर्प आहे का नाही? अजून 7.5, अजून हां मंगळ, अजून शनी. काय शास्त्र शिकलाच नाही तुम्ही म्हणून असल्या मागं लागलाय, आहे ना. जर नीट शिकला असता ना ज्योतिर्लोकाधिकार तर मग कळलं असतं तुम्हाला काय चालतं, कसं चालतं, कसं घडतं, काय घडतं, आहे ना. मी शिकवतो, काळजी घेऊ नका तुम्हाला, आहे ना. तर सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश आहे का नाही? कशाचं घाबरताय, आहे ना. ज्याला काय मिळालेलं आहे? चैतन्य तत्व मिळालेलं आहे. तो ह्या 50-100 वर्षातल्या त्रासापुढं त्याला काहीच वाटत नाही. 50-100 सोडा हो, 33 सागर नरकात असलेल्या नारकेला टेन्शन नाही. टेन्शन आहे म्हणजे समजून घ्या, आतनं सुखी आहे, श्रद्धानामधून सुखी आहे. आणि जो आतून सुखी आहे, बाहेरनं किती पण दुःखी असू द्या, आतनं तृप्त असेल तर तो त्याचं लाईफ कसं असतं विचार करा. तुम्ही स्वतः चिंतन करा. जो आत्मसंतुष्ट आहे, समाधानी आहे, त्याचं जीवन कसं असतं. आणि जो आतून संतुष्ट नाही, समाधानी नाही, लोक व्यवहारात पण बघतो का नाही, है ना, त्याचं जीवन कसं असतं. मी तत्सम्यदर्शन नंतर मी काय म्हणतोय, लोकव्यवहारामध्ये आहे ना, जो संतुष्ट आहे, समाधानी, म्हणून तर तिथं सांगितलं काय? संतोषी सुख पावे संतोषी प्राणी. कळतंय का नाही? मग जो आतून कसा आहे, सुखी आहे, त्याला बाहेरच्याचं काय राहिलेलं नाही. आणि जो आतून बाहेरनं खूप आहे सुखी, का सुखी आहे? सगळी अनुकूलता आहे, पण आतून दुःखी आहे. म्हणून तर सांगतो की ती स्वर्गातलं देवाची हालत तशीच आहे, बाहेरनं किती सुखी होते. जो विमानवासी होत आहे आतून दुःखी होते ना. काय 9व्या ग्रहवेगापर्यंत सुद्धा पोचले, पण तहते चय, अर्थात 9व्या ग्रहवेगवाले स्थावर होत नाहीत, हे खालचे, हे नाही. 9व्या ग्रहवेगवाल्यांचे परिणाम कसे असतात? मंद असतात, है ना. लेशा आपण शुक्ल ना, त्यामुळं ती तसलं काय घडत, पण हे घडतंय खालच्यासाठी. पण सांगायचा अभिप्राय काय आहे, मग ते खाली आले स्वर्गातले देव सुद्धा. इथं फक्त छडालेमध्ये नाही, अजून एका ठिकाणी पण आलेलं आहे. देव स्थावर बनतायत. कुठे आले सांगा बर असा शब्द, देव
स्थावर बनतात असा शब्द कुठं आलेला आहे? कुठं आलंय? हा कुठं आहे? हां पद्मनंदीमध्ये आलेलं आहे, मान्य आहे, ठीक आहे. अजून तुम्ही ते लिहिताय त्यामुळं ज्यांनी लिहिलं त्यांनी बरोबर कळते आहे किंवा वाचलंय आहे ना. अजून नाही. देव इक इंद्री भया उत्तम मुआ चांडाल हुआ. काय लक्ष ठेवा जरा. दशलक्षांच्या जयमाल्यानं अर्घ्यावली ना अर्घ्यावली. त्या अर्घ्यावलीमध्ये कुठला धर्मात आहे? कुठला 10 धर्मात कुठला? नाही संयम नाही. देव इक इंद्री भया उत्तम मुआ चांडाल गया भूप किडो मे गया. बरोबर मार्दो धर्मात आहे. अहो मान कशाची चर्चा चालली आहे ना? मायाचारीची नाही, मान कशाची चर्चा चालली. रुंकन बी काय भागवशते देव आलं नाही का ते सगळं? मग ते सगळं मार्दो धर्मातच आहे ना. हां सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश काय सांगत होतो? देव एकेंद्रिय बनला. हे कशामुळे एकेंद्रिय बनला? आतून दुःखी आहे. बाहेरनं किती सुखी दुःखी काही नाही त्रास, आतून दुःखी आहे. कळलं का नाही? आणि हे कळत नाही ह्या जीवांना. जे जीव काय आहेत, एवढं मंदिर असून सुद्धा मंदिराला दर्शनाला येत नाहीत, स्वाध्याय असून स्वाध्याय करत नाहीत, आतून सुखी आहेत का दुःखी आहेत? काय ठरतोय? कुठं अडकलेत कुठं? सांगतोय तुम्हाला हे असं आहे ना. म्हणून तर तिथं की हे तत्व चैतन्य तत्व ज्याला मिळालेलं आहे त्याला घाबरण्याचं कुठलेही कारण नाही. भिऊ नकोस, पाठीशी नाही, मी तुझ्यामध्ये आहे. कळलं का? काय मिळालंय? पाठीशी पण नाही. कुठे? मी तुझ्यामध्ये आहे ना. असं आहे. तर असं आहे. तर अशा प्रकारे पाहूया. चला काय आता सांगायचं होतं मला, ते राहिलं एक सारखं. पद्मनंदीचं थोडंसं 2 मिनटं सांगतो. पद्मनंदी पंचविंशतिकेचं तुम्ही लिहिलेलं आहे ना, तर ते मी तुम्हाला ग्रुपवर विचारतो आहे ना. त्यामध्ये फक्त 3 अडचणी आहेत, 3 प्रॉब्लेम मी सगळ्यात सॉर्ट आउट करून सांगतो तुम्हाला. काय 3 आपल्याला चॅलेंजेस आहेत. पहिलं तर सांगायचं काय आहे की त्याचा जो येणारा जो खर्च आहे तर तो आपण सांगितलेला आहे. काय आहे, सगळ्यांना काय करायचं आहे, हां डिवाईड करून द्यायचा. साधारण भारी बनवायचं असेल तर साधारण 1000-1200 प्रत्येकी पडतं आहे. कमी असेल तर कमी येतं आहे. हा झाला पहिला, ठीक आहे ना. दुसरा काय आहे, त्यामध्ये सगळ्यांनी जे लिहिलेलं आहे ना ते काय झालेले आहेत, स्पेलिंग आहे ना. तर ज्याचं चुकलेलं आहे ना त्याने स्वतःच त्यातलं नीट पाहावं किंवा अजून दुसरं कोणाला दाखवावं आणि त्या अशुद्धी दुरुस्ती करणं, ठीक आहे ना. तर त्याला आपण काय करता येईल, एक प्रिंट काढता येईल आणि ते मोबाईलवरच नाही पण असं प्रिंट काढून त्याचे जे चेंजेस आहेत त्या प्रेसमधनं वगैरे ते जिथं टाकणार आहे तिथं करून घेता येईल. आणि तिसरं, ते जे लिहिलेलं आहे ते धार्मिकदृष्ट्या बरोबर आहे की नाही, तर ह्या सिनियर ज्या सासवा आहेत ज्यांना जमतं आहे त्यांनी ते चेक करणं आहे ना. तर हे 3 मोठे काय आहेत गोष्टी आहेत आहे ना. मग मला असं वाटतं आहे की हे जी काय म्हणतात ना, आता ते पैसे गोळा करणं असो किंवा प्रेसमध्ये जाणं असो किंवा ह्यासाठी जर कोणी महिला मंडळ अथवा कोणी ग्रुप्स अथवा कोणी एक विशिष्ट एक व्यक्तीसुद्धा जर जबाबदारी घेण्यास तयार असेल आहे ना तर ते करू शकता, ठीक आहे. जो कोणी अगोदर येईल
त्याला आपण ती जबाबदारी देऊ. ओके. नाही झालं तर मग दुसरा ऑप्शन असा आहे की मेन काय जे काय स्पेल काय हां अशुद्धी आणि ते धार्मिक आहे ना ते मीच पाहणार होतो. प्लॅन असाच होता माझा की ते मीच चेक करणार होतो कळलं जेव्हा अनाऊन्स केला होता. पण तेव्हा असं वाटत होतं की इथं कोणीतरी येऊन जातील ना म्हणजे जितूबाई किंवा माताजी वगैरे. पण आता सध्या तर काही बरं ती दिसत नाही त्यामुळं माझं काम तिकडं हे झालेलं आहे समजतं का नाही. त्यामुळं मला ते पूर्ण करेपर्यंत मी साधारण मग मी दशलक्षानंतर बघेन कारण मी आता नवीन टास्क घेऊ शकत नाही ऑलरेडी जो चालू आहे त्याशिवाय कळलं का. जर कोणी ही जबाबदारी घेतली तर ठीक आहे नाही घेतली तर दशलक्षानंतर मी ते बघून क्लिअर करून टाकेन. समजलं का. हे अशा गोष्टी आहेत. तर मी ग्रुपवर ते टाकतो मग तुम्ही फक्त वोटिंग करा की करायचं आहे का नाही म्हणजे पुस्तक छापायचं आहे का नाही एवढा प्रश्न विचारणार आहे. समजलं का नाही. तर जास्त जसं असेल तसं सांगा.